नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आरोही रडत असते तेव्हा आर्था अक्षयला बोलवायचं त्या अक्षय तिला घेऊन घरी येतो आणि तिला शांततेत विचारतो, बाळा काय झालं, तू का रडत होतीस? तेव्हा आरोही सांगते, अरे बाबा मी आवरून छान शाळेत गेले आणि तेव्हा मला तिथे एक परी दिसली. ती परी म्हणजे आर.के. मॅम होत्या आणि मला त्यांना बघून असं वाटलं की त्या माझ्या आईच आहेत. मी त्यांना गच्च मिठी मारली, त्यांना मी सगळं सांगितलं, पण त्या मला बोलल्या, बाळा मी तुझी आई नाही. पण त्यावेळेस मी त्यांना म्हणत होते की मी तुम्हाला आई बोलू का? तेव्हा त्या म्हणतात, मला तू आई नाही बोलू शकत, तू मला मॅमच बोलावं लागेल, कारण की ते सगळीच मुलं मला मॅम बोलतात, त्यामुळे तुला पण मॅडमच बोलावं लागेल. तेव्हा मला खूप कसं तरी झालं आणि मी खूप रडत होते बाबा. असं सगळं ती अक्षयला सांगत असते. तसंच इकडे रमाही सगळं अण्णासाहेबांना सांगत असते की एक मुलगी शाळेत होती, ती आत्ता आपले नवीन शेफ आलेत ना त्यांची मुलगी आहे ती, आणि ती ती मला बघून डायरेक्ट माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारून आई आई असं बोलून तिने मिठी मारली. पण अण्णासाहेब, मला तिला मिठी मारून मला खरंच असं वाटलं की ती माझी मुलगी आहे. एक क्षण मी विसरून गेले की ती माझी मुलगी नाही म्हणून, आणि मी तिला माझी मुलगी म्हणून एवढं जवळ घेतला आणि मी तिच्याशी खूप सारं बोलले. अण्णासाहेब, मला असं तिला मिठी मारून असं वाटलं की ती माझीच मुलगी आहे, कारण की ती एवढी, तिचा स्पर्श माझ्यासाठी खूप जवळचा होता. असं सगळं ती अण्णासाहेबांना सांगत असते. तेव्हा अण्णासाहेब म्हणते, ओके तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी त्यांच्या आईवडिलांशी बोलू आपण. असं बोलल्यानंतर न रमा म्हणते, हो हो मी करणारच आहे तिच्या वडिलांना फोन आणि मी त्यांच्या वडिलांशी बोलणार आहे. तेव्हा अण्णासाहेब म्हणते, ओके आपण दोघंही मिळून बोलू. पण रमाला जो फील झालेला असतो आरुनी मिठी मारून, तो रमाला खूप जवळचा वाटत असतो. रमाला कुठे ना कुठेतरी वाटत असतं की तिची मुलगी ही अशीच असेल. आता रमाला खरंच या सगळ्या मागचं सत्य कळेल का, आणि अक्षय तिच्या समोर येईल का, आणि ही तिचीच मुलगी आहे हे तिला कळेल का? तसंच आता रमाच्या मॅनेजरने हे अक्षयला फोन केलेला असतो आणि अक्षयला सांगत असतात की तुम्हाला अण्णासाहेब आणि आर.के. मॅमनी भेटायला बोलवलं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो, ओके नक्कीच. असं बोलल्यानंतर हा निरोप आता अक्षयसमोर भेटलेला असतो आणि आता रमा ही डायरेक्टली अक्षयला भेटणार असते. आता जेव्हा अक्षय समोर येईल रमाच्या, तेव्हा अक्षय आणि रमाची काय रिॲक्शन असेल, अक्षय समजून घेईल का रमाला, आणि सगळ्या ह्या ज्या काही आत्याने केलेल्या गोष्टी आहेत त्या अक्षयच्या समोर येतील का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.